प्रिय लोकांनो, येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुम्हाला नमस्कार करतो। खूप सुंदर आहे हे ठिकाण। हे ओमान देश आहे। खाडी देशांमध्ये ओमान नावाचा देश आहे। त्या देशात मस्कत नावाचे शहर आहे। त्याच्या समुद्र किनाऱ्यावर मी उभा आहे। या बाजूला अरबी समुद्र आहे। या बाजूला पाहिलं तर सुंदर पर्वतरांगा आहे। त्याच्यामध्ये हे शहर आहे। हे शहर खूप सुंदरपणे वसलेले आहे। पाहायला खूप रमणीय ठिकाण आहे। सकाळी खूप लोक इथे चालायला येतात। या नैसर्गिक दृश्याचा आनंद घेताना त्यांना पाहता येते। देवाची निर्मिती खूपच सुंदर आहे, नाही का? समुद्राकडे कितीही वेळ पाहत राहू शकतो। त्या लाटा येत जात असतात। ते खूप सुंदर दिसते। या समुद्रकिनारी खूप सुंदर गोष्टी पाहायला मिळतात। ठीक आहे, आजच्या दिवशी देव मला काय सांगत आहेत असे तुम्हाला वाटते का? वेद पुस्तकात जख्या अध्याय 2 वचन 8, जर त्यांनी तुला दुखावले तर देवाच्या डोळ्यात इजा करण्यासारखेच आहे। म्हणजे देव म्हणतात, जो तुम्हाला स्पर्श करतो तो त्यांच्या डोळ्याच्या बुबुळाला स्पर्श करतो। डोळ्याचा बुबुळ म्हणजे डोळा। तो काळा भाग आहे ना, डोळ्याचा बुबुळ। तुम्ही हाताने स्पर्श करू शकता का? स्पर्श करून बघा। स्पर्श करता येणार नाही, कारण पापणी बंद होईल। त्याचप्रमाणे देव आपले रक्षण करतात। मग तुम्ही ज्या ठिकाणी आहात, ज्या ठिकाणी काम करता, ज्या ठिकाणी शिकता, ज्या ठिकाणी सेवा करता, तिथे वाईट गोष्टी, वाईट करणारे लोक, मत्सर असणारे लोक असू शकतात, पण कोणीही तुम्हाला स्पर्श करू शकत नाही। शैतान लपून तुम्हाला नष्ट करण्यासाठी अनेक गोष्टी करू शकतो। जादूटोणा, काळी जादू, वाईट गोष्टी काहीही असो, तुम्हाला स्पर्श करू शकत नाही, तुम्हाला हानी पोहोचवू शकत नाही, कारण देव तुम्हाला त्यांच्या डोळ्याच्या बुबुळासारखे रक्षण करतात। जो त्यांच्या डोळ्याच्या बुबुळाला स्पर्श करतो तो तुम्हाला स्पर्श करतो। मग तुम्ही देवाच्या डोळ्याच्या बुबुळासारखे आहात। किती भाग्य आहे। एकदा मी एका वर्तमानपत्रात एक बातमी पाहिली। एका विशिष्ट देशात एक प्राणी संग्रहालय आहे। या प्राण्यांना ठेवतात, ज्याला प्राणी संग्रहालय किंवा प्राणी प्रदर्शन म्हणतात। तेथे एक तरुण आला आणि एक अस्वल त्या तरुणाला पकडून ओढून नेले आणि त्याला ठार मारले। त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण ते शक्य झाले नाही, असे बातमीत वाचले। त्या प्राणी संग्रहालयात त्या अस्वलासाठी एक विशेष जागा राखून ठेवली आहे आणि त्याच्या आजूबाजूला भिंत बांधली आहे। त्याच्यावरून उभे राहून त्याला पाहावे लागते, त्यामुळे ते सहज वर चढू शकत नाही। वरून त्याचा आनंद घेता येतो। त्या ठिकाणी असेच अस्वल सोडले होते। तिथे पाहण्या आलेल्या एका तरुणाला त्या अस्वलाला काही पिल्ले होती। ते पिल्लांसोबत, लहान लहान पिल्लांसोबत होते। हा तरुण मस्ती करत आहे असे म्हणत एक छोटा दगड उचलून त्या पिल्लावर फेकत होता। पिल्लू लगेच आवाज करत आईकडे धावत गेले। त्या आईने तसेच पाहिले। ते खूप उंच जागा होती, त्यामुळे त्या तरुणाने विचार केला की त्या अस्वलाला काही करता येणार नाही, मी खूप सुरक्षित आहे असे म्हणत तो त्या पिल्लाला त्रास देतच राहिला आणि लगेच त्या आई अस्वलाला राग आला। वेगाने धावत येऊन त्या उंच जागेवर उडी मारून त्याला पकडून ओढून खाली पाडले आणि फाडून टाकले। एवढेच काही मिनिटात सगळे संपले। याने विचार केला की मी उंच जागेवर आहे, या अस्वलाला काही करता येणार नाही, पण त्याच्या पिल्लाला त्रास दिल्यामुळे त्या अस्वलाला राग आला। याने सांगितले की त्या पिल्लाला स्पर्श केला तर अस्वलाला राग येईल आणि तेवढेच ते माणसांना फाडून टाकेल असे सांगितले। एका अस्वलाला आपल्या पिल्लावर इतका प्रेम आणि त्याचे रक्षण करण्याची भावना असते। आपल्या परमेश्वराने आपल्यासाठी आपले जीवन दिले आहे। येशूने आपल्यासाठी क्रॉसवर रक्त सांडून आपल्याला वाचवले आणि तू माझा मुलगा, माझी मुलगी आहेस तसे म्हणून आपले केले। तो आपल्याला सोडून देईल का? शैतान येऊन तुम्हाला स्पर्श करू शकतो का? तुम्हाला हानी पोहोचवू शकतो का? तुम्ही त्याच्या संरक्षणाखाली असले पाहिजे। तो तुमच्या सोबत असला पाहिजे, तेव्हाच ते संरक्षण मिळते। काही लोक दूर जातात म्हणूनच संरक्षण निघून जाते। म्हणूनच मी म्हणतो, जेव्हा तुम्ही येशू सोबत चालता, वॉक विथ जीसस, येशू सोबत चालण्याचे काम करा। कामाला जा, अभ्यासाला जा, कुठेही जा,
विश्वासाने प्रार्थना करत जा की येशू तुमच्या सोबत येतो. तो नेहमीच तुमच्या सोबत असेल तर कोणीही तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. जर कोणी तुम्हाला स्पर्श केला ते डोळ्याला स्पर्श केल्यासारखे होईल. देव आपल्याला संरक्षण देतो. आता म्हणा, प्रभू, मला डोळ्याच्या पापणीसारखे संरक्षण दिल्याबद्दल तुझे आभार. माझ्यावर इतके प्रेम करणारा आणि मला संरक्षण देणारा देव काहीही मला हानी पोहोचवू शकत नाही यावर मी विश्वास ठेवतो. येशूच्या नावाने आमेन, आमेन.